रामकृष्ण हरी चवमंत्र चॅनलमध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। कमी तेलात आणि झटपट असा होणारा नाश्ता हा आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघू। 1 वाटी दही, 2 वाटी रवा आणि ह्या काही भाज्या आहेत, शिमला, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, इनो, कांदा आणि हा दुधी भोपळा। 1 बाउल घेतला, त्यात हा रवा घालून घेऊ। 2 वाटी हा रवा घातला। 1 वाटी घेतलेलं दही, दही आपलं घरगुती आहे, जास्त आंबट असेल तर कमी करा। दही आणि रवा चांगलं मिक्स करून घेऊ आपण। आता आपल्याला यात पाणी लागणार आहे, हे पाणी घालून घेऊ। पाणी जास्त नाही घालायचं, अगदी प्रमाणातच घालायचं। नंतर आपल्याला भाज्या घालायच्या, भाज्यांचं पण पाणी होतं। आता हे छान मिक्स करून आणि 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊ। सर्व भाज्या आहेत आपण अशा बारीक कट करून घेणार आहे। चॉपर असेल तर चॉपरमध्ये एकदम बारीक असं केलं तरी चालेल। सर्व भाज्या आपण अगदी बारीक अशा कट करून घेतल्या। 10 मिनिटं झाले, आपलं बेटर बघू आता छान भिजलं। आता आपण यात ह्या सर्व एक एक करून भाज्या घालून घेणार आहे। हे आपला टोमॅटो, हिरवी मिरची अगदी कमी तिखटवाली अर्धीच घेतली, हा आपला दुधी भोपळा, शिमला मिरची, कांदा, कोथिंबीर, सर्व भाज्या आपण घालून घेतल्या आणि ही काळी मिरीची पावडर आहे, ती पावडर घालून घेतली। आता हे छान एकजीव करून घेणार आहे आपण याला। असंही भाज्या खायला मुलं नको म्हणता, तर नाश्त्यासाठी आपण आता हे वेगळं काहीतरी बनवतोय बघा। एक छान एकजीव करून घेऊ। आता यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर यात लाल तिखट पण घालू शकता, पण मी नाही घालत आहे, कारण मी काळी मिरीची पावडर घातली आणि एक हिरवी मिरची घातली। तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। यात अजून थोडंसं असं पाणी घालणार आहे आपण आता पुढची तयारी करून घेणार आहे। अगोदर वाट्या घेतल्या आहेत, या वाट्यांना तेल लावून घेऊ। तेल लावण्याच्या अगोदर मी तिकडे गॅसवर कढई ठेवली, कढईत पाणी ठेवलंय, जेणेकरून ते पाणी छान उकळलं पाहिजे। आणि ती खूप महत्त्वाची ट्रिक आहे, आपल्याला उकळतच पाणी पाहिजे। ह्या वाटींला असं तेल लावून घेणार आहे। इनो घालून घेऊ। इनो अगदी अर्धीच पुडी घालणार आहे, पूर्ण घालणार नाही आपण। इनोच्या वरती अगदी थोडं पाणी घालायचं, एकदम थोडं पाणी घालायचं आणि इनो घातल्याच्या नंतर जास्त वेळ नाही जाऊ द्यायचा। इनो घातल्याच्या नंतर वेळ नाही जाऊ द्यायचा। आपण आता लगेच वाट्या भरून घेणार आहे। अगदी छान पौष्टिक असा हा नाश्ता बनतोय आपला। तुम्ही चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा। वाटी पूर्ण पण नाही भरायची, चाळणी घेतली आहे आणि प्रत्येक वाटी अशी टॅप करून आपण ह्या चाळणीमध्ये ठेवणार आहे। तिकडे कढईमध्ये पाणी ठेवलंय, ते पाणी अगदी छान उकळलं आपलं, त्यात आता आपण हे ठेवून घेऊ। कढई ठेवली आहे, त्यात चाळणी ठेवली आहे, कढई ठेवली, कढईत पाणी घातलं आणि वरती ही चाळणी आणि वाट्या ठेवून दिल्या। आता आपण 15 मिनिटासाठी असंच ठेवणार आहे। अगदी मोठा गॅस ठेवायचा आहे, पहिले 8 ते 10 मिनिटं। वाफं भरोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ। हा कढीपत्ता, कोथिंबीर, ही एक मिरची आपण तिखटवाली नाही घेतली, कारण तिखट बनवायचंच नाही आपल्याला। हे शेंगदाणे, बारीक खोबरं करून घेऊ आणि अद्रक बारीक करून घेऊ। हे खोबरं घातलं, हे अद्रक आणि अगदी किंचित असं दही घालणार आहे आपण, अर्धा चमचा। दही माझं आंबट आहे, आंबट दही नसेल तर 1 चमचाही घाला तुम्ही। चवीनुसार मीठ घालून घेऊ। छान मिक्सर मधून बारीक करणार आहे। आता बघा तयार आहे आपली चटणी। आता आपण ही डब्यात काढून घेऊ। पाहिजे असलं तर तडका द्यायचा, वेळ असेल तर नाही तडका दिला तरी पण खूप छान लागते ही चटणी। 15 मिनिटं झाले, आपण आता चेक करू। वाव, छान झाले बघा, तुम्ही पण बघा किती छान झाले। चेक कसं करायचं, आपण एक सुरी घेतली आहे, आपली सुरी आता क्लीन आली। अशी जर बरबटली असती तर आपण अजून 2-5 मिनिटं होऊ दिलं असतं, पण नाही झाले आपले छान। आता हे काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ। तोपर्यंत आता तडक्याची तयारी करू। तडका पॅन ठेवलाय, गॅस कमी करून तेल घालून घेऊ। तेल तापलंय आपलं, गॅस बंद करून देऊ। आता मोहरी, जिरे आणि हा हिंग, चटणीमध्ये तडका घालून घेऊ। बघा किती छान तडका बसला। अगदी पौष्टिक आणि रुचक असा नाश्ता तयार आहे आपला हा। तुम्ही पण असे नक्की बनवा, खा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा।